आमच्या प्रदेशच्या अध्यक्ष ज्या आहेत संध्या सवालाखे त्यांनाही बोलवल्या गेलं नाही. त्यानंतर मी महाराष्ट्राची उपाध्यक्ष आहे महिला काँग्रेसची. माझं नाव देऊनही मला आत बोलवण्यात, महाविकास आघाडी म्हटल्यावर आमचे सगळे पक्ष आले पाहिजेत ना. बट असं हे पाहिलं वुमन सेफ्टी इज द जॉब फॉर दिस कंट्री. त्यांना काही देणं घेणंच नाहीये. आणि वी आर नॉट टेररिस्ट. आम्ही एका पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते आहोत. वी आर नॉट टेररिस्ट. 4 लेडीज आत गेल्या असतं त्यांचं काय झालं असतं? म्हणजे महामहिम घाबरलंय का महामहिमांवर दबाव आणलाय? मला असं वाटतं महामहिमांवर दबाव आणलाय की नका घेऊ सगळ्यांना. काँग्रेसला वाईट टाकल्यासारखा प्रकार आहे की मुंबईमध्ये तुमच्या मुंबईच्या अध्यक्ष काँग्रेसच्या महिला आहेत, वर्षा गायकवाड आहेत, सवा लाखे मॅडम आहेत तुमच्या प्रदेशाध्यक्षा, ज्योती आमदार आहेत त्यांच्या म्हणजे ज्योती गायकवाड आमदार आहेत. इतक्या महिला लोकप्रतिनिधी असताना एकालाही बोलवलं नाहीये. नाही, नाव असेल तर येणार ना. मला जेव्हा सांगितलं नाव आहे म्हणून मी पुण्यावरून आले. अदरवाईज आय डोंट हॅव टू कम. मला यायचीच गरज नव्हती इथे. मला जेव्हा रोहिणी त्यांनी सांगितलं ताई नाव दिलेलं आहे तर सकाळी आपल्याला जायचंय 5 जणींना. दॅट्स व्हाय आय केम. आता रोहिणी खडसे आत गेल्या, सुषमा अंधारे आत गेल्यात. तुम्ही त्यांच्या पुढ्यात होता, त्यांनी तुमचं नाव तिथे सजेस्ट केलं नाही का? नेमकं काय? इवन आय डोंट नो व्हॉट हॅड हॅपन. काँग्रेस विसरायचं पडलंय की काय? होऊ शकतं कदाचित त्यांना असं वाटत असेल की काँग्रेसला सोडूनच चालू, असाही विषय असेल. कारण का त्यांच्या मनात काय मला माहिती नाही. मला तर त्यांनी बोलवलं. मी पुण्यावरनं सकाळी 7ला निघाले आले. आल्यानंतर सुषमाताई आणि त्यांनी तिकडे आत गेल्यावर सुषमाताईंनी आम्हाला बोलवलं नाही. आता ताईंची पण कार्यकर्ती ती पण सकाळपासून येऊन थांबलेली होती, पण त्यांनी पण आत बोलवलं नाही. इट्स बेटर दॅट की बॅक टू होम. नाराज होऊन निघाले काय? नाही, नाराज व्हायचं कारण नाही. मी माझे व्हिडिओ बनवणार ना आता महामहिमांवर. मग त्याच्या बाबतीत माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल, पण आम्ही टेररिस्ट नाही आहोत. परंतु महाविकास आघाडीमध्ये ही बिघाडी म्हणायला काय हरकत नाही, कारण की विसंवाद आहे का? सातत्यानं काँग्रेसला डावलून दोन्ही पक्ष. काय होतं 4 व्हीलर मध्ये ना, प्रत्येक चाकामध्ये किती हवा भरली ना, एका चाकामधली हवा जातेच. तसं काहीतरी असेल. बॅलन्स नाही वाटत आहे. परंतु सवा लाखे मॅडमशी संपूर्ण आम्ही बोललो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्हाला कोणताच संपर्क जो आहे तो महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांकडनं साधण्यात आलेला नाही. जर तसं असतं तर आम्ही विदर्भातून इथं मुंबईत आलो असतो आणि राज्यपालांची भेट घेतली असती. 100% फ्लाईटने आल्या असत्या संध्याताई सवा लाखे आणि त्या पण भेटल्या असत्या. तुम्हाला त्यांना आत घेतलं नसतं तरी त्या इथं थांबून बाईट देऊन गेल्या असत्या 100%. परंतु हा गटबाजीचा कोणता प्रकार महाविकास आघाडी मधल्या महिला नेत्यांकडनं होतोय का काही? आता त्यांच्या मनातलं मी काही सांगू शकत नाही. तुम्हीच त्यांना विचारा की त्यांनी आम्हाला का डावललं. आमच्या संध्याताईंना संगीता तिवारीला का डावललं तुम्ही आल्यावर विचारा ना. जसं त्या शेळके ताईंना आत घेऊन गेले तसं आम्हाला घेऊन जाऊ शकत होते ना. त्या आता आमदार नव्हत्या. मी गेलेली नाही, मला जाऊ दिलं नाहीये. आम्हाला काल खडसे ताईंचा फोन आला की आपल्या 4-5 जणींना महामहिम साहेबांना भेटायला जायचंय आणि त्या हिशोबाने मी सकाळी पुण्यावरनं निघाले. मी खरं तर काल बुलढाणा टू पुन्हा खूप ट्रॅव्हल करून आले होते, तरी मी निघाले. कारण का रुपाली चाकणकरांचे बरेचसे मी मोबाईलमध्ये पुरावे आणले होते की ही बाई त्या पदावर का नाही पाहिजे आणि हे आम्हाला सांगायचं होतं. त्या हिशोबाने आम्ही आज साहेबांना भेटणार होतो. पण आम्ही आल्यानंतर आम्हाला गेटवर सांगितलं गेलं फक्त एकच नाव आहे रोहिणीताई खडसे, त्या एकट्याच जातील. मग त्याच्यानंतर त्या एकट्या आत गेल्या. त्यानंतर सुषमाताई अंधारे आल्या तर म्हणे 2 जण जातील. मग सुषमाताईंबरोबर त्यांच्याबरोबर त्यांच्या कोण कार्यकर्ते आहेत शेळकेताई तर त्यांना घेऊन गेल्या. आणि आता खडसेताईंची मी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहे. मी इथं थांबले. आता या याच्यासाठी संध्याताई सवा लाखेंना निश्चितच बोलवायला पाहिजे, कारण का त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. त्यांना का निरोप गेला नाही, त्यांचं नाव त्याच्यात का नव्हतं, हे तुम्ही त्यांनाच विचारा ताईंना, कारण का त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. मला बोलवलं, मी ते आले, मला जाऊ दिलं नाही, मी पुन्हा पुण्याला चालले. कुठेतरी महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांमध्ये विसंवाद असल्याचं पाहायला मिळते का? कारण सुषमाताई असतील किंवा इतर अनेक लोक जे पदावरती नाही आहेत तरी सुद्धा, म्हणजे आमदार नाही आहेत तरी सुद्धा त्यांना जाण्याची परवानगी दिली. मला हा प्रोटोकॉल खरंच कळला नाहीये. म्हणजे महामहिम साहेब समजा घाबरत असतील तर त्यांनी फक्त 2च महिला म्हणल्या असत्या. मग असे जर तुम्ही घेऊन जात असाल तर आम्ही पुण्यावरनं आलो होतो आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस खांद्याला खांदा देऊन काम करते ना, त्यामुळे काँग्रेसची महिला ही पाहिजेच होती. त्यांनी स्वतः आज जाऊन म्हणलं पाहिजे होतं की काँग्रेसची महिला बाहेर उभी आहे, त्यांना बोलवा. पण प्रोटोकॉल त्यांचा हातला काय आहे तो मला माहिती नाही. परंतु महिला नेत्यांकडनंच कुठेतरी गटबाजीचं राजकारण केलं जात आहे का तुमच्या महाविकास आघाडीमध्ये?
आता ते तुम्ही त्या नेत्यांनाच विचारा ना, ज्यांनी गडबाजी केली असेल ते उत्तर देतील. मी तर मला बोलवलं, मी लगेच आले. मला तर मी कुठं तर गडबाजीत पडलेच नाहीये. मला फोन आल्या मी आले. माझ्याकडनं काहीच नाहीये. सुषमा अंधारे असं म्हणाले की काही प्रिंटिंग मिस्टेक आहे, त्यामुळे काही नावं गेली नाहीत किंवा काही नावं राहिली असं त्यांचं म्हणणं आहे, त्यामुळे हा सगळा गोळ झाला. अशी बरी प्रिंटिंग मिस्टेक होते, अशी बरी प्रिंटिंग मिस्टेक होते. मग प्रिंटिंग मिस्टेकमध्ये तिसरं नाव होतं का प्रोटोकॉलमध्ये नसलेलं? आम्हालाही कळतं ते, पण आम्ही एक लढाई लढायला आलो. आम्ही तर वाद घालायला नाही आलो, महिलांसाठी लढाई लढायला आलो. कारण का आता हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं की महिलांवर जे अत्याचार होत आहेत ते म्हणजे एक जोक राहिला आपल्या देशासाठी. बस जोक आहे, काही नाही. झाला, संपला विषय. नवीन राज्यपालांच्या बाबतीत आहे. कारण का आम्हाला अडवलं पोलिसांनी की एकच नाव आहे. मग त्या एका नावाची 4 नावं 5 नावं कशी झाली? मग त्याच्यात आमची काँग्रेसची नावं नव्हती का? मुद्दामून डावलला गेला आम्हाला? आम्ही विचारणार ना, आमचेही नेते विचारतील.